आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं? मला लय भीती वाटतेय मॅडम. कशाला स्वानंदी, मी आहे तुझ्या बरोबर. चल. मॅडम, आतापर्यंत ही गोष्ट फक्त 5-6 जणांनाच माहिती होती. मी कधीच कुणाला बोलले नाही. बाळाची सेफ्टी, कुठेतरी माझी, घरच्यांची बदनामी, अशी वेगवेगळी कारणं होती त्यामागे. पण आता तर मी स्वतःहून ही गोष्ट अख्ख्या जगासमोर सांगणार आहे. काय होईल ही गोष्ट चव्हाट्यावर आल्यावर? कारण अशा गोष्टींमध्ये ना सगळ्यात आधी बाईलाच दोष दिला जातो. बाईची चूक असेल म्हणून तिला संशयाच्या कोठडीत टाकतात. गाववाल्यांनी काय केलं, माझं काही ऐकून न घेता मला धक्के मारून गावाबाहेर काढलं. आपल्या हॉस्टेलच्या मुली, त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि आता तर मी स्वतःहून ही गोष्ट अख्ख्या जगासमोर सांगणार आहे. काय होईल, कसं होईल याची लय भीती वाटते मला. मला कळते स्वानंदी, भीती वाटणं साहजिकच आहे. कारण हे धाडसाचं पाऊल आहे. मला सांग, आपण पहिल्यांदा पाण्यात पडल्यावर नाकातोंडात पाणी जातं, आपण घाबरतो आणि मग थोड्या सरावाने आणखी जोरात हातपाय मारायला सुरुवात करतो आणि शेवटी पोहायला शिकतो. तुला सुद्धा हातपाय मारावे लागणार न्याय मिळवण्यासाठी. आणि न्याय मिळवायचं म्हटलं तर आरोप आले, विरोध आले, हे सगळं पचवावं लागणार स्वानंदी. तुझी न्यायाची बाजू आहे. जग काय म्हणतं सोडून दे, विसरून जा. आपला त्याच्याशी संबंध नाहीये. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. तुझ्यावर लागलेलं लांछन आपल्याला दूर करायचंय. तुला कणखर बनावं लागेल. मॅडम, मी नक्की कुणाशी लढतीये हे माहित नसताना, गुन्हेगाराचा मुखवटा दूर झाला नसताना, या सगळ्याचं मला लई टेन्शन येतं. स्वानंदी, ही लढाई तू तुझ्या एकटीसाठी नाही लढत आहेस. तुझ्यासारख्या अनेक पीडित मुली आहेत. तुझ्यासारख्या, कळते तुला? त्यांच्यासाठी तुला जगासमोर यावं लागणार. आज तू हिम्मत केलीस ना तर त्यांना हिम्मत मिळेल. अशा कितीतरी धास्तावलेल्या मुली आहेत कायद्यासमोर जायची, ज्यांना हिम्मत नाहीये. न्याय मिळवायचं ज्यांना माहितीच नाहीये. त्या सगळ्या मुलींना स्वानंदीमुळे बळ मिळणार आहे. नमस्कार, आम्हाला तक्रार नोंदवायची होती. ओ माने, अहो मॅडमनी सांगितलेली फाईल रेडी केली का? तुमचं काय? तक्रार नोंदवायची. या बसा, या बसा. बी कम्फर्टेबल. बोला, काय तक्रार आहे? अहो घाबरू नका कसा, बिंदास सांगा. काय झालं? चोरी झाली? चोरी झाली? पर्सची चोरी झाली ना? बस तर हाय. सोन्याची चेन चोरीला गेली का? अहो तुम्हाला सांगतो, मुंबईत सोनसाखळी चोरी एवढे वाढलेत ना, अहो नुसतं सुळसुळाट झाला या सोन्याची चेन गी. मग लॅपटॉप, मौल्यवान वस्तू, मग तुम्ही काय इथं बागेत फिरायला आल्यासारखं आलाय का? अहो ही राणीची बाग नाही, पोलीस स्टेशन आहे, पोलीस स्टेशन. तुमची कुणी छेड वगैरे काढली आहे का? तसं असेल तर तसं सांगा, एरिया सांगा. इथले समदे मजनू माहिती आहेत मला. या बघा, हा एक मजनू आता बसलाय, थोड्या वेळानं सरळच करतो याला. तुम्ही फक्त एरियाचं नाव सांगा. एक एक मजनूला बांबूचे फटके आणत तुमच्या समोर आणतो.
फक्त एरिया सांग सांगा. तसलं काही नाहीये. मला मला वेगळ्याच तक्रारीबद्दल बोलायचं. येगळ्या बोला बोला. माझ्यावर बलात्कार झालाय. तुम्ही पाणी प्या ताई. पाणी. कुठं म्हणजे कुठल्या एरिया? तुमचा कुणावर संशय बिनशय? तुम्ही पाणी प्या ना, बरं वाटेल. अहो ताई पाणी प्या, बरं वाटेल. प्या. हे बघा मॅडम, आमच्या मॅडम बाहेर गेलेत. त्या आल्या की तुम्ही तुमची तक्रार त्यांना सांगा. काय केस सेन्सिटिव्ह आहे. तुमच्या मॅडम कोण आहे? अंबिका देशमुख.